आणि यानंतर आपण सुरुवात करणार आहोत 36 जिल्ह्यांच्या बातम्यांना। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगात महत्त्वाची सुनावणी पार पडली। शरद पवार पक्ष मर्जीनुसार चालवत असून पक्ष घटनेचं पालन होत नसल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आला। दरम्यान जयंत पाटलांची निवड ही घटनाबाह्य असल्याचा युक्तिवादही अजित पवार गटाकडून करण्यात आलाय। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शरद पवारांनी केलेली असून पक्षाचे सगळे अधिकार शरद पवारांकडे असल्याचं म्हणत शरद पवार गटातल्या वकिलांनी अजित पवार गटाचा युक्तिवाद खोडून काढण्याचा प्रयत्न केलाय। तर शरद पवारांची निवड ही नियमानुसारच झाल्याचा युक्तिवाद देखील यावेळेला करण्यात आला। आमच्याकडे विधानसभेचे 53 पैकी 42 आमदार सोबत आहेत। नागालँडमधले 7 आमदार, पक्षाचे प्रतोद, कोअर कमिटी सदस्य आणि दोन्ही सभागृहातील संख्याबळ सुद्धा आमच्याकडे असल्याचा युक्तिवाद अजित पवार गटानं केलेला आहे। पक्षातून एक गट बाहेर पडलाय, पण अजूनही मूळ पक्ष आमच्याकडेच आहे। त्याचबरोबर 24 राज्यातल्या प्रदेशाध्यक्षांचा पाठिंबा आणि बहुसंख्य पदाधिकारी आमच्या सोबत असल्याचा युक्तिवाद शरद पवार गटानं केलेला आहे। तर निर्णय होईपर्यंत चिन्ह आमच्याकडेच ठेवा अशी मागणी देखील यावेळेला करण्यात आली आहे। दिल्लीत अदृश्य शक्ती आहे जी दुसऱ्या गटाला पक्ष आणि चिन्ह तुम्हालाच मिळेल असं वारंवार सांगत असल्याचा टोला खासदार सुप्रिया सुळेंनी लगावला। निवडणूक आयोगातल्या सुनावणीच्या संदर्भात त्या बोलत होत्या। तर महाराष्ट्रात जो खेळ खंडोबा लावलाय तो या अदृश्य शक्तीचाच असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयोगासमोर का गेला याबाबत शरद पवार आणि जयंत पाटील यांनी आत्मपरीक्षण करावं अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली आहे। एकतर्फी निर्णय आणि एकतर्फी पक्ष चालवणं याचे हे परिणाम असल्याचंही ते म्हणाले। मुंबईमध्ये काँग्रेसनं भाजपच्या विरोधात आंदोलन केलंय। राहुल गांधींचा वादग्रस्त फोटो भाजपकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला। या विरोधात काँग्रेसनं निषेध नोंदवलाय। बीएमसीच्या कोविड काळातल्या कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईओडब्ल्यूनं खासदार संजय राऊत यांचे धाकटे बंधू संदीप यांची 4.5 तास चौकशी केली आहे। आर्थिक घोटाळ्यात संदीप राऊतही एक लाभार्थी असल्याचा आरोप ईओडब्ल्यूनं केला। भाजप मित्र म्हणून येतो आणि अफजल खानासारखी मिठी मारतो असं आम्ही नाही, तर फडणवीस यांचे विश्वासू बच्चू कडू यांचंच म्हणणं असल्याची टीका शरद पवार गटातले नेते अंकुश काकडेंनी केलेली आहे। यावेळेला त्यांनी भाजपावर निशाणा साधला। शिर्डी साई मंदिरातल्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेली अत्याधुनिक दर्शन रांग तातडीनं सुरू करण्याची मागणी बाळासाहेब थोरातांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देखील लिहिलंय। त्याचबरोबर शैक्षणिक संकुल देखील सुरू करावं असं देखील या पत्रामध्ये त्यांनी म्हटलंय। राज्यातलं सरकार म्हणजे टेंडर सरकार अशी टीका परभणीचे ठाकरे गटातले आमदार राहुल पाटील यांनी केली आहे। टक्केवारीसाठी रुग्णांना मृत्यूच्या दारात नेऊन ठेवल्याचा आरोप त्यांनी केला। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे ओबीसींसाठी कोणतंही काम करत नाही। सध्या ओबीसींची राज्यभरात आंदोलनं सुरू असताना नाना पटोले त्यात दिसले नाहीत आणि त्यामुळेच ओबीसी समाज त्यांच्या विरोधात असल्याची टीका आशिष देशमुखांनी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटलांनी छत्रपती संभाजीनगरमधल्या घाटी रुग्णालयाला भेट दिलेली आहे। रुग्णालयात 2 महिने पुरेल इतका औषध साठा उपलब्ध आहे। सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ज्या काही अडचणी असतील त्या राज्यासह केंद्राकडूनही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि मनुष्यबळ वाढवण्यावर सुद्धा भर देऊ असं स्पष्टीकरण वळसे पाटील यांनी दिलेलं आहे। महाराष्ट्रातलं पहिलं वातानुकूलित आणि अद्ययावत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरीमध्ये सुरू झालेलं आहे। 500 विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या या महाविद्यालयातील पहिली बॅच 100 मुलांची असणार आहे। त्यामुळे रत्नागिरीतल्या मुलांना जिल्ह्यातच वैद्यकीय शिक्षण घेता येऊ शकेल। सरकारनं अनेक डाव टाकले, पण आपण आपल्या समाजाशी एकनिष्ठ असल्याचं वक्तव्य मनोज जरांगे पाटलांनी केलंय। धाराशिवच्या भूममधल्या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते। आरक्षण मिळेपर्यंत थांबणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलाय। जरांगे पाटील जर ओबीसींमधनं मराठा आरक्षण मागत असतील तर आम्हाला देखील आंदोलन कसं करायचं हे माहिती असल्याची प्रतिक्रिया ओबीसी जनक्रांती परिषदेनं दिलेली आहे। जरांगे पाटलांनी देशभर दौरा करावा, मात्र ओबीसीतनं आरक्षण मागू नये असं वक्तव्य ओबीसी नेते अनिल महाजन यांनी केलंय। धाराशिवच्या आळणी चौक इथं सोलापूर धुळे महामार्गावर आश्रमशाळेतल्या शिक्षकांनी रास्ता रोको केलाय। राज्यातल्या 165 शाहू फुले आंबेडकर दलित मुलांच्या निवासी आश्रमशाळांना 20% अनुदान मंजूर झालं, पण अजूनही ते अनुदान मिळालेलं नसल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय।
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेतनं बीड जिल्ह्याला वगळण्यात आल्यानं सुतार संघटना आक्रमक झालेली आहे। आष्टी तहसील कार्यालयासमोर सुतार संघटनेनं निदर्शनं केली आहेत। जालन्यातल्या केदारखेडा गावात शेतकऱ्यानं मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं। शेतजमीन वाद प्रकरणी पुतण्याकडून मारहाण होते। पोलिसांकडनं मात्र याची दखल घेतली जात नसल्यानं शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। नांदेडमध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी कंत्राटी नोकर भरतीच्या विरोधात मोर्चा काढलाय। सरकारनं तातडीनं हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। जळगावाच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वरणगाव इथल्या रमाबाई आंबेडकर गृहनिर्माण सोसायटीच्या सभासदांनी लाक्षणिक उपोषण केलेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी सरकार जमा केलेले भूखंड संस्थेत परत करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे। जालन्यातल्या अंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढलाय। लाठीचार्ज प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन रद्द करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। जळगावात राजपूत समाज बांधवांनी मुंडण करत शासनाचा निषेध केलाय। राजपूत समाजाला मिळणारी जात प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र वैधता सुरळीतपणे व्हावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। चंद्रपूर महानगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे। कर्मचाऱ्यांच्या वेतनात घट झाल्यानं सफाई कामगार आक्रमक झालेत। वारंवार निवेदनं देऊन सुद्धा दखल न घेतली गेल्यानं कामगारांनी आता संप पुकारलाय। धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातनं आरक्षण दिलं जाऊ नये या मागणीसाठी मुंबई नाशिक महामार्गावर येत्या 9 तारखेला चक्काजाम आंदोलन केलं जाणार आहे। ठाकूर सह्याद्री संघटनेच्या वतीनं हे आंदोलन केलं जाईल। अहमदनगरमधल्या जलजीवन मिशनच्या कामाचा आढावा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतलाय। या संदर्भात लोणीमध्ये महत्त्वाची बैठक देखील पार पडलेली आहे। यावेळेला ग्रामस्थांनी विखेंसमोर योजनेतल्या कामांच्या तक्रारीचा पाढा वाचलाय, तर तातडीनं सुधारणा करण्याची सूचना विखेंनी अधिकाऱ्यांना दिलेली आहे। परळी उपजिल्हा रुग्णालयामध्ये सिटी स्कॅन मशीन उपलब्ध करून द्या अशी मागणी केली जाते। सिटी स्कॅन मशीन अभावी सामान्यांना मोठा भुर्दंड सहन करावा लागतोय। बुलढाण्यामध्ये आरोग्य यंत्रणेचं धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे। खानगावमधल्या शासकीय रुग्णालयात एका बेडवर 2 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 6 महिन्यात 1106 रुग्णांना अकोला रुग्णालयात जाण्यासाठी रेफर करण्यात आलेलं असून या काळात 35 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे। आंबेडकर जयंती डीजे मुक्त साजरी करण्याचा निर्धार पुण्यातील वरिष्ठ पत्रकार आणि कॅटलिस्ट फाउंडेशननं केलेला आहे। आंबेडकर जयंतीच्या संदर्भात विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं होतं आणि यावेळेला हा निर्धार करण्यात आला। तब्बल 3 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर डेक्कन ओडिसी पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेली आहे। त्यामुळे पर्यटक आणि व्यावसायिकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। 3 वर्षांनंतर आलेल्या या डेक्कन ओडिसीतून 20 पर्यटक शहरात दाखल झाले। त्यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत झालं। 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत।